चेंबूरच्या सुमननगर परिसरामध्ये मेट्रोचं काम सुरू होतं आणि मेट्रोचं काम सुरू असतानाच जो पिलर आहे त्या पिलरच्या वरती ज्या लोखंडी सळ्या असतात त्या ह्या ठिकाणी वाकल्या आहेत। अर्ध या मेट्रोचं काम ह्या ठिकाणी सुरू होतं आणि साधारण 9:30च्या सुमारास या ठिकाणी काम सुरू असताना ह्या लोखंडी सळ्या अचानकपणे ह्या ठिकाणी वाकल्या आणि सुमननगर परिसरामध्ये ही बाजूला असणारी रहिवासी जी सोसायटी आहे ह्या सोसायटीच्या वॉचमॅनच्या कॅबिनमध्ये ह्या सळ्या संपूर्ण पडल्या। यामध्ये 5 कामगार ह्या ठिकाणी प्रथमदर्शनी अशी माहिती दिली की 5 कामगार ह्या ठिकाणी काम करत होते। ह्या ठिकाणी लोखंड सळ्या ज्या होत्या त्या ठिकाणी बांधण्याचं काम त्या ठिकाणी सुरू होतं, मात्र अचानकपणे ह्या लोखंडी सळ्या वाकल्या आणि त्यानंतर जे कामगार वर्ग होता ते ह्या लोखंडी सळ्यांना हात धरून ह्या ठिकाणी ते देखील ह्या ठिकाणी लटकले होते। मात्र मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली नाही, कारण की जे कामगार वर्ग होते त्यांनी सेफ्टी बेल्ट आणि हेल्मेट त्या ठिकाणी घातलं होतं। आपण टॉप अँगलनी बघू शकतात की हेच ते मेट्रोचं काम सुरू आहे, वडाळ्याकडे जाणार ह्या मेट्रोचं काम सुरू आहे आणि बाजूला जर बघितलं आपण तर बाजूला मोठी प्रमाणात वाहतुकीची वर्दळ ह्या ठिकाणी सुरू आहेत। मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र सोसायटीच्या बाजूला असणारी वॉचमॅनची जी कॅबिन आहे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी आता जे रहिवाशांमध्ये मोठ्या भीतीचं वातावरण देखील या ठिकाणी पसरलेलं आहे। मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी आता तैनात करण्यात येत आहेत, कारण की यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी मेट्रोचं काम सुरू आहे। इकडचे नागरिकने असं देखील म्हटलं आहे की काँक्रिटीकरण स्टेप बाय स्टेप पद्धतीने झालं पाहिलं होतं, ते योग्य पद्धतीने ह्या ठिकाणी केलं जात नव्हतं, त्यामुळेच ही घटना घडल्याचं देखील इकडचे स्थानिक रहिवासी ह्या ठिकाणी सांगत आहेत। मात्र या ठिकाणी ज्या पिलरचा आपण जर भाग बघितला वरचा तो या ठिकाणी वॉचमॅनच्या कॅबिनवर कोसळलेला आहे। कॅमेरामन रोशन सोबत मैरज जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।